एका घनदाट जंगलात अमृत्यूच्या दाढेतून नुकतेच निसटलेले काही योद्धे श्वास रोखून उभे आहेत. आणि त्यांच्या अंगावर युद्धाच्या ताज्या जखमा आहेत. हो, अगदी थकव्याने शरीर चूर झालंय त्यांचं. आणि नुकतीच त्यांनी जीव वाचवण्यासाठी एका खोल दरीत उडी घेतलीये. पण नवल म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर स्वतःच्या मृत्यूची भीती नाहीये. त्यांना भीती वेगळीच होती. नक्कीच. त्यांना भीती आहे ती त्यांच्याकडे असलेल्या एका छोट्याशा वहीची माहिती फुटण्याची. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. एका साध्याशा वहीसाठी शेकडो सैनिकांचे प्राणपणाला का लावले जात होते? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण इतिहासाकडे बघताना साधारणपणे अशी एक अपेक्षा असते की सर्व काही अगदी अचूक आणि स्पष्ट असेल. हो ना. अमुक एक युद्ध झालं, या तारखेला झालं, हा राजा जिंकला आणि तो हरला. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण या लढायांच्या पडद्यामागे घडणाऱ्या गुप्तहेरांच्या जगात प्रवेश करतो ना, तेव्हा विजयाच्या त्या नोंदींमागचा अंधार आणि थरार काहीतरी वेगळाच इतिहास सांगू लागतो. खरंय. आणि म्हणूनच या ऐतिहासिक स्रोतांवर आधारित आजच्या या सखोल चर्चेचा आपला विषय अतिशय रोमांचक आहे. आपल्याकडे बाजिंद या पुस्तकातील काही अत्यंत थरारक नोंदी आहेत. हो, विशेषतः पृष्ठ क्रमांक 86 वरील तो प्रसंग. अगदी तेच. आजचं आपलं ध्येय फक्त एक ऐतिहासिक गोष्ट सांगणं हे नाहीये, तर एका घनदाट जंगलात घडणाऱ्या या पाठलागाची कथा उलगडताना त्या काळात माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन किती निर्णायक होती हे समजून घ्यायचंय. आणि सोबतच बहिर्जी नाईक यांसारख्या महानायकाचं स्वराज्य उभारणीत नक्की काय महत्त्व होतं याच्या मुळाशी आपल्याला जायचंय. बरोबर. तर आपण थेट त्या प्रसंगातच प्रवेश करूया. खंडोजी, शिर्के आणि सूर्याराव बेरड यांच्यात एक भयंकर युद्ध झालंय. परिस्थिती इतकी बिकट होती की जीव वाचवण्यासाठी या योद्ध्यांना दरीत उडी मारावी लागलीय. आणि नुसती उडीच नाही, तर भर प्रवाहाची नदी पोहून पार करत ते एका घनदाट जंगलात पोचले आहेत. बापरे. म्हणजे शारीरिक थकव्याची परिसीमा गाठलेला हा प्रसंग आहे. आणि इथेच बाजिंद अत्यंत गंभीरपणे खंडोजीला एका भयानक वास्तवाची जाणीव करून देतो. हो, आणि या क्षणी कथेला जे वळण मिळतं ते कोणत्याही युद्धाहून भयंकर आहे. म्हणजे बघा, शरीरातून रक्त भळभळत असताना बाजिंद खंडोजीला सांगतो की सूर्यरावाचा एक गुप्तहेर त्यांच्या मागावर होता. होय, एक हारकारा, एक अत्यंत चलाक गुप्तहेर. आणि शारीरिक जखमांपेक्षाही बातमी जास्त जीवघेणी होती. कारण त्या गुप्तहेराने बाजिंदच्या जीविताचं रहस्य तर ऐकलं होतंच, पण त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे त्याने एका अत्यंत गूढ वहीच्या अस्तित्वाबद्दल ऐकलं होतं. आणि आता तो गुप्तहेर वाऱ्याच्या वेगाने ते रहस्य सूर्यरावांपर्यंत पोहोचवण्यासाठी निघाला असेल. नक्कीच. आणि यावर बाजिंदची जी प्रतिक्रिया आहे ना, ती खरंच विचार करायला लावणारी आहे. तो म्हणतो की जर आता सूर्यरावाच्या एकाही माणसाला जिवंत सोडलं तर त्यांच्या 100 वर्षांच्या परंपरेला सरळ मूठमाती दिल्यासारखं होईल. 100 वर्षांची परंपरा? हो. याचा अर्थ ही गुप्तहेर यंत्रणा, हे जाळं काही रातोरात उभं राहिलेलं नव्हतं. एका माणसाच्या हाती लागलेल्या माहितीमुळे 100 वर्षांचे कष्ट उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. पण एखादी साधी वही 100 वर्षांच्या परंपरेला कशी काय उद्ध्वस्त करू शकते? कसेच तिथेच त्या गूढ वहीचं खरं महत्त्व दडलंय. ही कोणतीही सामान्य वही नव्हती. आजच्या आधुनिक काळात जर या घटनेचं साधर्म्य सांगायचं झालं तर ही वही म्हणजे एखाद्या देशाच्या अत्यंत गुप्त आणि संवेदनशील माहितीने भरलेली. अगदी बरोबर. एन्क्रिप्टेड हार्ड ड्राईव्ह. कूटलिपीत म्हणजेच सांकेतिक भाषेत रचलेला तो एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज होता. क्या बात आहे. एन्क्रिप्टेड हार्ड ड्राईव्ह खूपच चपखल उदाहरण आहे. हो ना. कारण त्या काळात शत्रूच्या गोटात शिरून माहिती काढणं, ती माहिती सांकेतिक भाषेत नोंदवणं आणि ती अत्यंत सुरक्षितपणे राजांपर्यंत पोहोचवणं ही एक अत्यंत जिकरीची प्रक्रिया होती. पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या गुप्तहेरांचं नेटवर्क, त्यांचे सांकेतिक शब्द, त्यांच्या ओळखी लपवण्याच्या जागा, या सर्वांची माहिती एका चुकीच्या हातात पडणं म्हणजे स्वराज्याच्या गुप्तहेर यंत्रणेचा कणाच मोडण्यासारखं होतं. आणि त्या काळात अशी अत्यंत संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आजच्यासारखे कोणतेही डिजिटल फायरवॉल्स नव्हते. तेव्हा माहिती सुरक्षित कशी ठेवली जायची? तर माणसांची निष्ठा आणि त्यांचे प्राणपणाला लावून. नक्कीच. बाजिंद ती गूढ वही खंडोजीकडे सोपवतो आणि आई भवानीची आण घालून सांगतो की ही वही फक्त बहिर्जीच वाचतील, ती फक्त त्यांच्यापर्यंतच पोचली पाहिजे. दुसऱ्या कोणत्याही माणसाची सावली सुद्धा त्या वहीवर पडता कामा नये असं तो ठामपणे सांगतो.
म्हणजे इथे बाजिंद केवळ एक आज्ञा देत नाहीये, तो एक सर्वोच्च जबाबदारी सोपवतोय. आणि खंडोजीचं यावरचं उत्तरही तितकंच अंगावर काटा आणणार आहे. हो, तो काय म्हणतो? तो एका क्षणाचाही विचार न करता म्हणतो, काळजी नसावी, प्रसंगी जीव जावा लागला तरी बेहतर, ही जबाबदारी मी पार करीनच. बापरे. हो, खंडोजीला हे पूर्णपणे मान्य आहे की त्याच्या स्वतःच्या प्राणांपेक्षा त्या वहीची किंमत स्वराज्यासाठी कैक पटीने जास्त आहे. मृत्यूचा सापळा समोर दिसत असतानाही अत्यंत शांतपणे ती जबाबदारी स्वीकारणं, हेच त्या काळातील योद्ध्यांचं खरं बळ होतं. खरंय. आता संकट समोर आहे आणि जबाबदारी निश्चित झाली आहे. पण बघायला गेलं तर बाजिंद नुसता बचाव करणारा सेनापती नाहीये. अजिबात नाही. तो लगेचच आक्रमणाची रणनीती आखतो. हो, आणि कथानक अत्यंत आक्रमक प्रतिहल्ल्याकडे वळतं. बाजिंद त्वरित सूर्यरावावर छापा मारण्याचा आदेश देतो. बघता बघता 100-200 चिवट वीरांची एक ध्येयवेडी सेना सूर्यरावाचा खात्मा करण्यासाठी जंगलात निघून जाते. आणि दुसरीकडे बाजिंद खंडोजीला थेट यशवंतमाची गाठण्यास सांगतो, जिथे सावित्रीचे म्हणजे साऊचे वडील काळजीत आहेत. हां, पण इथे माझा एक प्रश्न आहे. बोला ना. या रणनीतीतील विरोधाभास मला थोडा खटकतोय. म्हणजेच लष्करी दृष्टिकोनातून पाहता हा निर्णय थोडा विचित्र वाटत नाही का? एका बाजूला 100-200 माणसांची सशस्त्र फौज अत्यंत हिंसक आक्रमणासाठी जात आहे. बरोबर. घनघोर युद्ध सुरू होणार आहे. अशा वेळी एका सेनापतीच्या दृष्टीने स्वतःच्या सर्वात विश्वासू, पराक्रमी आणि कुशाग्र योद्ध्याला म्हणजेच खंडोजीला लढाईपासून दूर फक्त एक वही पोचवण्यासाठी जंगलात पाठवणं हे योग्य होतं का? त्याला प्रत्यक्ष लढाईत वापरणं जास्त गरजेचं नव्हतं का? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे. आणि मला वाटतं ह्या प्रश्नाच्या उत्तरातच युद्धनीतीचं एक अत्यंत प्रगल्भ तत्व दडलंय. अच्छा, कोणतं तत्व? कसं आहे, रणांगणावर एखादी लढाई जिंकणं किंवा शत्रूच्या काही सैनिकांना मारणं हे तात्पुरतं यश असतं. पण माहितीचं रक्षण करणं आणि ती माहिती योग्य वेळी योग्य जागी पोहोचवणं हे युद्ध जिंकण्यापेक्षाही मोठं असतं. म्हणजे इंटेलिजन्स प्रोटेक्शन? अगदी तेच. बाजिंद्राला हे पक्कं माहीत होतं की सूर्यरावाच्या सैन्याशी लढण्यासाठी त्याचे इतर 100-200 सैनिक पुरेसे आहेत. तिथे कदाचित काहींना प्राणही गमवावे लागतील, जे स्वराज्याला परवडणारं होतं. तर खंडोजीच करू शकत होता. वा, म्हणजे तात्पुरत्या लष्करी विजयापेक्षा माहितीचं रक्षण हे कायमच श्रेष्ठ असतं, हा तो सिद्धांत आहे. होय. रणांगणावर सैनिक गमावणे परवडेल, पण गुप्त माहिती फुटणे नाही, हा विचारच थक्क करणार आहे. आणि ती वही कशी जतन केली जाते त्याचं वर्णनही त्या काळातील भौगोलिक आणि व्यावहारिक शहाणपणाचं दर्शन घडवतं. कसं? म्हणजे बघा, खंडोजी आणि साऊ कमरेला शस्त्र अडकवतात. खंडोजी त्या गूढ वहीला मस्तकाला लावून नमस्कार करतो, म्हणजे एखाद्या पवित्र ग्रंथासारखा तो त्या वहीचा आदर करतो. आणि मग अत्यंत सुरक्षितपणे हरणाच्या कातडी अवलानात ती गुंडाळून पाठीवर बांधतो. ते हरणाचा कातडं वापरण्यामागे केवळ परंपरा नव्हती बरं का. त्यामागे एक अत्यंत महत्वाचं वैज्ञानिक आणि व्यावहारिक कारण होतं. सह्याद्रीच्या घनदाट जंगलात प्रवास करताना हवामानाचा कोणताही भरोसा नसतो. हो, कधीही पाऊस येऊ शकतो. बरोबर. अचानक येणारा पाऊस, दमट हवा आणि नद्या-नाले ओलांडताना पाण्याचा संपर्क, या सर्व गोष्टींपासून त्या वहीतील अत्यंत नाजूक कागद किंवा भुर्जपत्रे सुरक्षित राहणं गरजेचं होतं. हरणाच्या कातड्यात नैसर्गिक तेलकटपणा असतो, ज्यामुळे ते पाण्याचे थेंब आत झिरपू देत नाही. अरे वा, म्हणजे ते एक प्रकारचं नॅचरल वॉटरप्रूफिंग होतं. अगदी. त्या काळातील माहिती सुरक्षित ठेवण्याचं ते एक अत्यंत प्रभावी तंत्रज्ञान होतं. कमाल आहे. निसर्गाचाच वापर करून माहितीचं जतन करण्याची ही पद्धत खरोखरच कौतुकास्पद आहे. तर ती पूर्ण तयारी करून ते चंद्रगडचा निरोप घेतात आणि यशवंतमाचीकडे निघतात. पण या प्रवासाला निघताना बाजिंद खंडोजीला आणखी एक गोष्ट सांगतो, जी सुरुवातीला अत्यंत रहस्यमय वाटते. कोणती गोष्ट? तो म्हणतो, तुझ्या प्रत्येक हालचालीला आमची घार, गिधाडे मदत करत राहतील. आता हे वाचताना असा समज होऊ शकतो की कदाचित जंगलातले प्रत्यक्ष पक्षी त्यांना रस्ता दाखवतील किंवा निसर्ग त्यांना मदत करेल. वरवर पाहता तसंच वाटेल, पण इथे घार आणि गिधाडे हा शब्दप्रयोग बाजिंद्याच्या भक्कम आणि अत्यंत अदृश्य अशा गुप्तहेर नेटवर्कसाठी वापरला गेलाय. अच्छा.
हो, याला आपण इन्व्हिजिबल पाथफाइंडर्स किंवा अत्यंत छुप्या पद्धतीने काम करणारी यंत्रणा म्हणू शकतो. आकाशातून जशी घार जमिनीवरच्या भक्ष्यावर बारीक नजर ठेवते, तशीच बाजिंद्याची माणसं या घनदाट जंगलात झाडाझुडपातून खंडोजीच्या प्रवासावर आणि शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असणार होती. बापरे, म्हणजे ते नुसते पक्षी नव्हते? नाही, विशिष्ट पक्ष्यांचे आवाज काढून झाडांवरून दिले जाणारे संदेश, वाटेत सोडलेल्या विशिष्ट खुणा, यामुळे खंडोजीला कुठे धोका आहे आणि कुठे रस्ता सुरक्षित आहे हे कळणार होतं. क्या बात आहे. बाजिंद्रे केवळ आक्रमणाचीच तयारी केली नव्हती, तर खंडोजीच्या सुरक्षिततेसाठी जंगलात एक संपूर्ण अदृश्य तटबंदी उभी केली होती. हे ऐकल्यावर अंगावर अक्षरशः शहारे येतात. म्हणजे खंडोजी आणि साऊ जंगलात एकटे चालत होते असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात त्यांच्या अवतीभोवती सुरक्षेचं एक अत्यंत अभेद्य आणि अदृश्य कवच होतं. अगदी बरोबर. आता जसजसा हा खतरनाक प्रवास पुढे जातो तसतशी साऊच्या मनातली उत्सुकता वाढत जाते. आणि खरं सांगायचं तर ही केवळ तिची उत्सुकता राहत नाही, ती इतिहासाची पाने चालणाऱ्या प्रत्येकाची उत्सुकता बनते. जंगलाची ती भयानक शांतता आणि पाठीवर असलेल्या त्या वहीचं प्रचंड ओझं, यामुळे तो प्रश्न स्वाभाविकपणे वर येतो. ती वही ज्याच्यासाठी एवढ्या प्राणांतिक संकटातून नेली जात आहे, तो माणूस नक्की कोण आहे? बरोबर. आणि इथेच या कथेचं सर्वात मोठं रहस्य उलगडतं. सावित्री थेट खंडोजीला विचारते, बहिर्जी नाईक कोण आहेत? बाजिंदासारखा महायोद्धा, ज्या माणसाची इतकी स्तुती करतोय आणि ज्याच्यावर स्वतःचे प्राणपणाला लावून विश्वास ठेवतोय, तो माणूस कोण आहे खंडोजीराव? आणि यावर खंडोजी जे उत्तर देतो ते मला वाटतं या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. ते उत्तर ऐकून सावित्रीचा काय पण कुणीही स्तब्ध होईल. हो, तो काय म्हणतो? खंडोजी हसतो आणि अत्यंत सहजपणे म्हणतो, माणूस. बहिर्जी नाईक माणूस नाही. बापरे. हो. तो पुढे असंही म्हणतो की हातपाय तोंड आहे म्हणून त्यांना माणूस म्हणता येईल, नाहीतर ते ना माणसात मोडले जातात ना जनावरांत. आता या वाक्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा? ना माणसात ना जनावरांत म्हणजे ते कोणाच्याही नजरेत न येता कोणत्याही रूपात वावरू शकणारे एक बहुरूपी किंवा अदृश्य सावली होते का, जे कधी भिकारी, कधी फकीर, तर कधी साधू बनून कोणाच्याही नकळत शत्रूच्या गोटात वावरत असत. अगदी तसंच. गुप्तहेर खात्याचा सर्वोच्च अधिकारी कसा असावा याचं बहिर्जी नाईक हे चालते बोलते उदाहरण होते. खंडोजी त्यांना साध्या माणसांच्या व्याख्येत बसवायला नकार देतो, कारण त्यांचं जीवन कोणत्याही एका ओळखीपुरतं मर्यादित नव्हतं. ते कोणत्याही वातावरणात, कोणत्याही माणसांत, अगदी प्राण्यांसारख्या हिंस्र आणि अत्यंत नैसर्गिक परिस्थितीतही स्वतःला सहजपणे सामावून घेऊ शकत होते. अविश्वसनीय. त्यांची बुद्धिमत्ता मानवी आकलनाच्या पलीकडची होती आणि त्यांची चपळता जंगलातील श्वापदांनाही लाजवणारी होती. कधी वेड्याचं सोंग घेऊन शत्रूच्या गोटातून माहिती काढणं, तर कधी प्रतिष्ठित व्यापारी बनून दरबारातील गुप्त बातम्या मिळवणं, हे त्यांचं नित्याचं काम होतं. स्वतःची कोणतीही एक कायमस्वरूपी ओळख नसणं ही मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण गोष्ट असते, पण बहिर्जींनी तोच आपला श्वास बनवला होता. पण इथे एक शंका नक्कीच उपस्थित होते माझ्या मनात. सांगा ना. यानंतर खंडोजी बहिर्जींचं वर्णन करताना जी तुलना करतो ती पाहता असा प्रश्न पडू शकतो की खंडोजी साऊवर प्रभाव पाडण्यासाठी थोडी अतिशोक्ती तर करत नाहीये ना? अच्छा, कोणती तुलना? कारण तो बहिर्जींचं वर्णन करताना सांगतो की हिंदवी स्वराज्य पूर्णत्वास जावे म्हणूनच राजश्री शिवाजीराजे यांच्या सोबतीला ईश्वराने हा दूत पाठवला असावा. आणि मग तो दोन अत्यंत शक्तिशाली उदाहरणे देतो. जसं हनुमंताविना रामायण अपूर्ण, श्रीकृष्णाशिवाय महाभारत अपुरे, अगदी तसंच बहिर्जी नाईक यांच्याशिवाय शिवराष्ट्र अपुरे आहे. थेट हनुमान आणि श्रीकृष्णाशी तुलना ही खरोखरच वास्तवावर आधारित होती की केवळ एका योद्ध्याने आपल्या वरिष्ठाबद्दल केलेली भावनिक स्तुती होती? हा प्रश्न पडणं अत्यंत स्वाभाविक आहे. पण जर आपण इतिहासाच्या पानांमध्ये खोलवर डोकावून पाहिलं ना, तर लक्षात येतं की ही कोणतीही अतिशयोक्ती नव्हती. खरंच? हो. खंडोजीने अत्यंत विचारपूर्वक आणि अचूक तुलना केली होती. आपण या तुलनेचे थोडे तुकडे करून बघूया. हो, नक्कीच. सर्वात आधी हनुमान. हनुमंताचं रामायणातील काम काय होतं? हनुमानाने केवळ सीतेचा शोध घेतला नाही, त्यांनी समुद्र ओलांडून लंकेत प्रवेश केला, रावणाच्या सैन्याची, तिथल्या तटबंदीची आणि